नमस्कार सर्वांना. राही रांगोळी चॅनलवर सर्वांचे खूप खूप मनपूर्वक स्वागत. तर आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत सुंदर आणि सोप्या दैनिक वापराच्या रोजच्या 4 रांगोळ्या. काढायलाही सोपी आणि दिसायलाही सुंदर अशाच आपण सर्व रांगोळ्या बघणार आहोत. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्कीच राहा, कारण शेवटची एक रांगोळी उद्यासाठी खास रांगोळी आपण दाखवणार आहोत. चला तर मग सुरुवात करू याच्या भागाला. तर प्रथमतः आपण एक चौकोन काढून घेतलेला आहे व्हाईट कलरच्या रंगाने. बघू शकता छोटासा चौकोन काढला आणि त्याच्या बाजूलाच रेड कलरने दुसरा चौकोन काढून घेतला. दोन्ही चौकोनांच्या मध्ये आपण येलो कलर भरून घेणार आहोत. तर बघू शकता बरोबर चौकोनाच्या मध्ये आपण एक स्वस्तिक काढून घेतले. चौकोनाच्या सर्व 4ही कोणांवरती आपण एक एक डॉट देऊन त्याच्या बाजूला 2-2 व्हाईट कलरचे डॉट देऊन घेतलेत. झाकणाच्या साहाय्याने ते थोडेसे प्रेस करून राऊंड शेपमध्ये फिरवून घेणार आहोत. तिन्ही डॉट अशा प्रकारे आपल्याला फिरवून घ्यायची आहेत. तर दुसऱ्या 2 कोणांवरती आपण काडीच्या साहाय्याने एक एक फूल तयार करून घेतले. फुलावरती लाईट असा येलो कलर भरून काडीच्या साहाय्याने बरोबर पाकळ्यांचा शेप बनवून घेणार आहोत आणि फुलाच्या मध्ये एक रेड कलरचा डॉट देऊन घ्यायचा. तर स्वस्तिकमध्ये सुद्धा आपण एक रेड कलरचा डॉट दिलेला आहे. तर बरोबर चौकोनाच्या मधल्या बाजूला आपण एक व्ही टाईप शेप मध्ये रेषा मारून घेतल्या आणि त्याच्यावरती एक ग्रीन आणि रेड कलरचा डॉट दिलेला आहे. तर मध्ये सुद्धा एक मोठी रेषा मारून त्यावरती येलो कलरचा डॉट देऊन घेतला. बघू शकता फायनल लुक आपला तयार झाला. आता बघणार आहोत 2 नंबरची रांगोळी. तर ही रांगोळी उद्या मंगळवार आहे, त्यानिमित्त आपण एक गणपती बाप्पाची छोटीशी रांगोळी दाखवत आहोत. तर प्रथमतः एक रेडीमेड स्टूलच्या मदतीने चौकोन काढून घेतला आणि चौकोनाचे 4ही कोण आपण बाहेरच्या बाजूला थोडे थोडे मोठे दाखवलेले आहेत. तर चौकोनामध्ये आपण लाईट असा येलो, ऑरेंज आणि रेड कलर स्प्रेड केला. अगदीच लाईटमध्ये जास्त काही भरून घ्यायचा नाही आणि त्यावरती आपण एक गणपती बाप्पाचा शेप बनवून घेणार आहोत. तर बघू शकता प्रथमतः व्हाईट कलरच्या 3 रेषा मारून घेतल्या आणि खाली आपण बोटाने किंवा हाताने सुद्धा सोंडेचा आकार काढून घेतला आणि बरोबर मध्ये डोळा एक डॉट देऊन घेतलेला आहे. तर टिक्का असतो त्याप्रमाणे रेड आणि येलो कलरचा डॉट देऊन घेतले. तर बघू शकता अगदी छोटीशी पण सुंदर ही मंगळवार निमित्त बाप्पाची रांगोळी काढत आहोत. तर चौकोनाच्या 2 टोकांना आपण एक पर्पल कलरचा डॉट देऊन घेतला. तर वरच्या टोकाला आपण एक जास्वंदीचे छोटेसे फूल दाखवणार आहोत. अगदीच कळीप्रमाणे रेड कलरने काढून दाखवणार आहोत. तर पाकळ्यांमध्ये सुद्धा लाईट असा रेड कलर भरून घेतला आणि येलो कलरने बरोबर मधून एक तुरा काढलेला आहे, जसे की जास्वंदाच्या फुलाची कळी आहे आणि खाली देठ ग्रीन कलरने दाखवलेला आहे. बघू शकता अगदी सुंदर असा हा कळीप्रमाणे लूक तयार होतो. तर दुसऱ्या बाजूला आपण 2 ग्रीन कलरचे डॉट देऊन ते थोडेसे झाकणाने प्रेस करून घेणार आहोत. तर तिन्ही कोणांवरती आपण सेम मालिका बनवून घेणार आहोत आणि काडीच्या साहाय्याने त्यांना एक पानाचा शेप तयार करून घेतला. तर बघू शकता अगदी सोप्या पद्धतीने ही पाने काढण्याची पद्धत आहे. आवडली तर नक्कीच काढून बघा. आणि बरोबर मध्ये एक रेड कलरचा डॉट देऊन तो काडीच्या साहाय्याने थोडासा राऊंड शेपमध्ये फिरून त्याला बरोबर एक फुलाचा आकार बनवून घ्यायचा आहे. बघू शकता अगदी सोपी आणि सुंदर ही फुलं बनवण्याची पद्धत आहे. आणि खालच्या बाजूला आपण ग्रीन कलर टाकून देठ सुद्धा काढून घेतला. तर ही गणपती बाप्पाची छोटीशी रांगोळी तुम्हाला कशी वाटली एक कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली तर नक्की ट्राय करा. आता बघणार आहोत 3 नंबरची ही रांगोळी. तर प्रथमतः आपण एक क्रॉस
या मल्टिपल असे सिम्बॉल काढून घेणार आहोत. बघू शकता वरच्या बाजूच्याच आपण रेषा मोठ्या ठेवल्या आणि खालच्या बाजूच्या कमी केलेल्या आहे आणि त्याच्यावरती एक तुऱ्याप्रमाणे राऊंड शेपमध्ये फिरवून घेतली. खालच्या रेषा थोड्याशा वाढवून आपण बरोबर जे मध्ये क्रॉस केलेला आहे तिथे एक व्हाईट कलरचा डॉट देऊन मोठाने त्याला एक पाकळीचा शेप बनवून घेतला आणि मध्ये एक रेड कलरचा डॉट द्यायचा आहे. तर बघू शकता सुंदर असे हे फूल तयार होते आणि मध्ये एक डॉट येलो कलरचा दिलेला आहे. तर खालच्या बाजूने त्या दोन्ही रेषा आपण जॉईंट करून घेतल्यात. तर वरती जे तुऱ्याप्रमाणे शेप काढला होता तिथे सुद्धा आपण एक व्हाईट कलरचा डॉट देऊन एक फुलाप्रमाणे शेप तयार केलेला आहे अगदीच बोटाच्या साहाय्याने. तर त्या फुलामध्ये सुद्धा आपण लाईट असा येलो कलर भरून घेतला आणि बरोबर मध्ये एक रेड कलरचा डॉट देऊ खाली देठाला ग्रीन कलर टाकून घेतलेला आहे. अगदी छोटीशी पण नवीन आणि सुंदर डिझाईनची ही रांगोळी आहे. तर कमी वेळेत कमी जागेतील ही छोटीशी फ्री हँड रांगोळी आहे. आवडली तर नक्कीच ट्राय करा. काही जास्त कलर यूज केलेली हे नाही. तर बघू शकता फायनल लुक आपला तयार झाला. आता बघणार आहोत शेवटची आणि 4 नंबरची रांगोळी. तर प्रथमतः 4 डॉट देऊन घेतले. बघू शकता एक आपल्याला चौकोन बनवून घ्यायचा आहे. त्याप्रमाणे आपण 4 डॉट देऊन ते जॉईंट करून घेतले. तर छोटासा चौकोन तयार होतो. आणि चौकोनाच्या 4ही कोणांवरती आपण 3-3 असे व्हाईट कलरचे डॉट देणार आहोत. बघू शकता ही मालिका आपल्याला सर्व बाजूंनी कंप्लीट करून घ्यायची. झाकणाच्या साहाय्याने ते डॉट आपण थोडेसे प्रेस करून घेणार आहोत. अगदी चलगतपणे ही डॉट आपल्याला प्रेस करायची आहेत. तुम्हालाही रांगोळ्या काढायला आवडत असतील तर आपल्या राही रांगोळी चॅनलला एकदा नक्की व्हिजिट करा आणि आपल्या रांगोळ्या आवडत असतील तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल नवनवीन रांगोळ्या बघायच्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघू शकता सर्वच राऊंड आपण काडीच्या साहाय्याने राऊंड शेपमध्ये फिरवून घेतले. सुंदर अशी ही 3-3 केंद्रवर्तुळे तयार होतात आणि बरोबर चौकोनाच्या मध्ये आपण एक बेबी पिंक कलरचे डॉट देणार आहोत. मध्ये एक डॉट देऊन त्याच्या बाजूला डॉट छोटी छोटी देऊन घेतली आणि त्याला एक फुलाचा शेप बनवून घेणार आहोत. बघू शकता काडीच्या साहाय्याने बाहेरच्या बाजूला ओढून पाकळ्या तयार केल्या. मधला डॉट थोडासा प्रेस करून घेतला. आणि लाईट बेबी पिंकवरती ग्रीन कलर टाकून घेतलेला आहे. छोटीशीच पण नवीन आणि युनिक डिझाईनची ही रांगोळी आहे. मंदिरासमोर किंवा तुळशीसमोर उंबऱ्यासमोर सुद्धा तुमची शोभा रांगोळीने अधिकच वाढेल. तर नक्कीच रांगोळ्या काढत जा आणि आपल्या रांगोळ्या आवडत असतील तर राही रांगोळी चॅनलला व्हिजिट करत राहा. आजचा संपूर्ण भाग बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. अशा छोट्या नवनवीन डिझाईनच्या रांगोळ्या बघण्यासाठी शिकण्यासाठी आपल्यासोबत नेहमीच जोडत राहा. तर अशाच नवीन सुंदर नवीन डिझाईनच्या रांगोळ्या घेऊन भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा. बाय बाय. टेक केअर. थँक्यू.